देगलूर तालुक्यातील भोकीसकडा येथील शिवाजी रामचंद्र मरकंटे यांच्या घराला लागली आग। 8 ते 10 लाखाचे झाले नुकसान। घरातील 4 जणांचा जीव वाचला, यात 4 महिन्याच्या मुलीचा समावेश। देगलूर तालुक्यातील भोकीसकडा येथील शिवाजी रामचंद्र मरकंटे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तूसह मौल्यवान वस्तू, रोख रक्कम असे मिळून अंदाजित 8 ते 10 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली आहे। या घरात शिवाजी रामचंद्र मरकंटे यांच्यासह 4 व्यक्ती राहत होते। या आगीत कुटुंबातील 4ही जणांना सुखरूपपणे गावकऱ्यांनी बाहेर काढले। यात एका 4 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे। या आगीचा शेकोटा 4 वर्षाच्या या मुलीलाही बसला असल्याचे सांगण्यात येत आहे। आगीत घर जळाले। संसार उघड्यावर घेऊन बसलेल्या शिवाजी रामचंद्र मरकंटे यांनी या संकटातून सावरण्यासाठी शासनाकडे आर्थिक हातभार लावावा अशी विनंती केली आहे। डॉक्टर बोलला की नाही खडतर हे बोलून दिला। मी बजरंग शंकर मरकंटे म्हणजे काका शिवाजी रामचंद्र मरकंटे यांचं काल सकाळी 9 वाजता आम्ही इथं सगळे बसलेलो होतो अंगणामध्ये, तर अचानक मध्ये घरामध्ये आग पेटलेली आहे। तरी सर्व शासकीय जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्हाला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आर्थिक मदत करावी ही नम्र विनंती आहे। सगळे ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, जिल्हाधिकारी साहेब यांना सगळ्यांना विनंती करतो की जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची मागणी करावी। किती लाखचं नुकसान झालं? कमीत कमी 8 ते 9 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। फक्त अंगावरचे कपडे उरलेले आहेत, बाकी काही राहिलेलं नाही। फक्त घरातील सगळे जी काही सामग्री आहे सगळं जळून खाक झाली। तूर, पैसे होते, सोनं चांदी, सगळं कपडे, सगळं लहान बाळाला सुद्धा जखम झालेली आहे। 3 महिन्याची मुलगी आहे काकाला, पण त्यांना सुद्धा जखम झालेली आहे। तरी सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या अंगावरच्या कपड्याशिवाय घरात काहीच राहिलेलं नाहीये। घर जळाल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कोणी येऊन चौकशी केली का? आले होते, पंचनामा झालेला आहे? पंचनामा झाली होती, तलाठी मॅडम आले होते आणि तहसीलदार आपले ग्रामसेवक साहेब, परत आमच्या गावचे प्रशांत पाटील ते पण आले होते। व्हिजिट देऊन पोलीस पाटील आलेत। सगळ्यात लवकर पोहोचले म्हणजे आमच्या गावचे पोलीस पाटील आले होते। पहिले पोलीस पाटलांनी सगळ्यांना फोन करून सगळ्यांनी बोलून घेतलं, त्याच्यानंतर मग पंचनामा केलेला आहे। अंदाजित किती लाखापर्यंत तुमचं नुकसान झालेलं आहे? कमीत कमी 8 ते 9 लाख रुपये। ओके, अजून कोण बोलताय का? मारुती जळबा मरकंटे, भोकीसकडा। ते अचानक आग लागले घराला। पुरा सोयाबीन, तूर होती, पैसे होते, घरात काही दागिने होती, पूर्ण जळून गेले। लेकरला घेऊन अचानक कपड्यावर निघाले लेकर। दुसरे आर्थिक शासनाने मदत करावं, गरीब माणसं आहेत।